आणि बहीण आताच आठवली, आतापर्यंत बहीण. आणि हे योजना कोण जाहीर केली माहित आहे का? ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. बरोबर नाही का? अरे बरोबर नाही का? आणि मग यायले आता 1500 दिले. बहीण खुश झाल्या सगळ्या. बहिणाले 1500 रुपये महिना चालू केला. आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना 2014 घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून 100 दिवसात ब्लॅक मनी आणि घंट्याने आणला 1 रुपया. आणि प्रत्येकाच्या खात्यावर किती टाकीन म्हणे? 15 लाख. यायले 15 लाखाहून 1500 रुपयावर आणलं. आता तुम्हीच विचार करा. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आता मग बहीण झाल्या खुश, भाषे लंगलंग फिरत आहे. आणि माबे लागन तर 3 आहे. एकनाथ मामा, अजित मामा, देवा मामा. किती मामे? 3 मामे आहे. आणि भाच्याचे रोजगार कुठं? गुजरातली. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरातले नरेंद्र मोदीनं स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोबत केलं. माहित आहे तुम्हाला? तो प्रोजेक्ट टाटा एअरबसचा प्रोजेक्ट कुठं होणार होता? तर तो टाटा एअरबसचा प्रोजेक्ट मिहानमध्ये, नागपूरले होणार होता. आपल्या विदर्भातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे इंजिनियर, पॉलिटेक्निक, ITI झालेल्या पुरायले का भेटले असते? रोजगार भेटले असते. तो रोजगार साल्यानं तिथं नेला.